प्रसंग माता मावल्या चुकीचा अर्थ घेऊ नका बरं का. आवडीचा सण म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सण आहे ना, असं म्हणतात की तो बायकांच्या आवडीचा सण आहे. आता आमच्या माता मावल्या मार्गशीर्ष महिन्याला गुरुवार करतील, पौष मधल्या रविवार करतील, श्रावण सोमवार करतील, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुद्धा देवाला सुट्टी नसती. बाया तुम्ही किती उपास करा, हडकोळ्या वाचाल पण देव दिसायचा नाही. नाही महाराज गाव चांगल्या धडधाकट्या अशा झाल्या, अशा माझ्याकडे बघू नका, मी कीर्तनानं झाले, उपासना नाही महाराज बरं का. ते लोक लगे माझ्याकडे बघतात. ती कसं आहे महाराज दादा, उपास करून देव पावतो असं मला तरी वाटत नाही. आणि जर उपास करून देव पावलं असतं ना दादा, तर आज प्रत्येकाला देव दिसला असता. पण माझं म्हणणं काय, देव दिसत नाही. मी सांगते देव दिसत, कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. मी नाही, संत सांगतात देवा पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. मग जर तुम्ही दास व्हाल तर तुम्हाला संतत्व प्राप्त होईल. आणि देवते संत निमित्त त्या फक्त भक्त तर व्हायचं. आणि भक्त व्हायचं का सोपं आहे का. बघताई से जाना जे देही उदास, 7 प्रकारचे पाश आशा सगळं सोडून काय व्हायचं, भक्त व्हायचं. बरं सगळं विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. आणि मग एवढं सगळं केल्यावर होईल काय, तर तुम्ही व्हाल भक्त. बरं एवढं सगळं करून जर फक्त भक्तच व्हायचे तर भक्तही एक नाही. भक्ताचेही 4 प्रकार, आदम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आदम, मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमादम, परमार्थ करतो स्वार्थापोटी मध्यम, संत उत्तम. कारण त्यांनी निस्वार्थीपणे परमार्थ केला. आमचा परमार्थ वाढावे, संतान ग्रही व्हावे, धनधान्य, याच्यासाठी आमचा परमार्थ. पण नीतिवत्ता नाही. पण आमच्या ताई म्हणतात अ ताई लय बोंबलू नका, तुमचा देव खात असता तर आम्ही ठेवलंही असतं. तुमचा देव खात नाही तर आमचा काय दोष आहे. बरं कोण म्हणलं देव खात नाही. बाकीच्या नुसत्या टुकू माझ्याकडे बघते त्या, काही फायदा नाही. माझं मला आहे, तुमचं तुम्हाला आहे. माझ्यासारखी बायकोच नाही, प्रत्येकीला वाटतं. आणि प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात म्हणते मी होते म्हणून टिकले. पण तसं नसतं माझी माय. तू जाय, ती 2 महिन्यात दुसरी करतो की नाही पाय, तू फक्त जा. तू जायला वेळ आहे दादा, तू जा. म्हणजे असंही ना लोकांचं. इथं लोक एकनिष्ठ देवाच्या बाबतीत नाही तर बायकोच्या बाबतीत कुठे राहतील. नाही तर लोकाला एक देव जमाना जमतो का नाही. जी पावन ती आमचं म्हणतात, देवन निघून चालतात पुढं. असं लोकांचं आहे. अहो लोक देव तर सोडा, बायको तर सोडा, स्वतःच्या करिअरच्या बाबतीत सुद्धा एकनिष्ठ नाही. इंगळे बाबा म्हणायचे आमची लोक म्हणजे खेती करणे गया तो झांगा झुंगा, मच्छी पकडणे गया तो टांगा टोंगा, महाराज बन गया तो उलटा टांगा, असा धंदा आहे लोकांचा. लोक म्हणजे वगळती हो वाटतं लोकाला. महाराज बघितलं की महाराज 2 तासात पाकिट गोंधळच गोंधळ. आमच्या पोरासोरांना तर लय आता लेटेस्ट वेळ लागलंय. आता महाराज लोकाला काय बाबा धंदाच धंदा. अरे आम्हाला विचार लॉकडाऊन मध्ये काय मजा झाली ती. मी लोकांचं सांगत नाही दादा, आपल्याला लोकांचं काही घेणं देणंच नाही. मी आपापलं सांगत असते. मला सुद्धा लय असं भारी वाटायचं. मी शिवलीला पाटील आहे, कीर्तनकार आहे, लोक मागं पुढं फिरतात, मजाच मजा आहे आपली. लय मला बी अहो मराठी भाषेत सांगते, मला तर लय माझा आलता. तसं म्हणजे मला असं वाटायचं म्हणजे मी कोण आहे असं वाटायचं मला. घरात किंमत दादा, असली किंमत घरात. बाबा असं म्हणजे माझे वडील घरी गेलं की हातरून टाकून द्यायचे, पांघरून टाकून द्यायचे, पंखा लावून दरवाजा लावून जायचे. कोणी गोंधळ केला तर झपका मारायचे, दिदी झोपली गोंधळ करू नको. माझ्या घरात सगळ्यात मी मोठी, माझ्यापेक्षा 2 लहान बहीण भाऊ आहेत. मग ते गोंधळ करायला बाळ म्हणायचे अरे लिकरू कटाळून येतंय, रात्रात कीर्तन करतंय, दिवस 2-3 कीर्तन असते, त्याला झोपू द्यायचं. कॉलेजमधले शिक्षक लोक मया करायचे, आजचा पेपर उद्या दे, टेन्शन नव्हतं ताई. लय मजा होती माझी. तसली मजाच नाही. माझ्या आईनं का मला ताट वाढून घेऊ दिलं नाही ताई. अशी आता आली माझी आई संग बरं का, बरं ताट वाढून घेऊ दिलं नाही मला कवच नाही. अशी भाजी बिजी मस्त म्हणल ती भाजी आहे, म्हणल ती. फक्त 10-15 दिवसात नाही एकदा घरी जायचे, त्यामुळे लाड असायचा, लय लाड. मी माझे कपडे स्वतः कधी काहीच नाही घेतले, नाही काय नाही, सगळं मला हातात होतं. लॉन्ड्रीचे कपडे इस्त्री बिस्त्री हा टाईटच. असं मला वाटायचं म्हणजे मी राजा आहे आणि ही सगळी प्रजा आहे असं मला वाटायचं बरं का. आता पुढचं ऐका. फेब्रुवारी मार्च हळूहळू चालला, असं म्हणजे असा हळूहळू चालला होता दादा. अशी फेब्रुवारी महिन्यात तर दानकावून कीर्तन केली, नेस्त शिवाजी महाराज की जे दानकाच केला निसता. दिवसाला लाखाची गाठ घालायची दादा, एवढी तर मजा केली मी. मग मला वाटायचं एवढा जीव एवढं कमी होती, एवढं नाव आहे, काय गरज आहे आपल्याला काय करायची. मस्त दादा. फेब्रुवारी महिना गेला, 16-17 मार्चपर्यंत बिनधास्त चाललं. लॉकडाऊन पडलं बरं का ताई. इतकं वाईट वाटलं, महिनाभर नाही वाईट वाटलं, महिनाभर वाटलं बरं झालं कीर्तन नाही, टेन्शन नाही, जरा आराम जीवाला. तेवढीच तब्येत बिब्येत सांभाळावी. महिनाभर मजा वाटली. मला वाटलं आता बंद पडन, आता बंद पडन. आमचं बंद पडलं पण ती नाही बंद पडलं ताई. कपाटात असे 20-25 ड्रेस लॉन्ड्री करून ठेवलेले. 9 महिने त्याला धक्का सुद्धा नाही. धक्का त्या कपड्यांना सुद्धा वाटलं असं महाराजीन मिली काय की
पण 9 महिने कुठं सुतक असतंय बाई ताई. तुम्हाला म्हणून सांगते ताई, फक्त महिनाभरच मला गपचूप बसवलं. दुसऱ्या महिन्यात आई म्हणली तू कशानं स्वतः ताटत नाही घास भांडे. 9 महिने झालं भांडे घासण्यात गेले जाईन. काय सांगायचं, कशाचं कीर्तन करेन, कशाचं काय. फक्त महिनाभरच मला गपचूप बसवलं. दुसऱ्या महिन्यात आई म्हणली तू कशानं स्वतः ताटत नाही घास भांडे. 9 महिने झालं भांडे घासण्यात गेले जाईन. काय सांगायचं, कशाचं कीर्तन करेन, कशाचं काय. नुसतं झाडून पुसून भांडे, झाडून पुसून भांडे. तेव्हा कळलं आपल्याला काय सुद्धा किंमत नाही. जे काय आहे ती ह्याची आहे बाबा. एकदा हिथून उतरलं की आपल्यासारखा पाला पाचोळा दुसरा. म्हणून तुम्हाला सांगते, कुठल्याच गोष्टीचा माज करण्यात अर्थ नाही. मराठी भाषा आहे माज, संस्कृत मध्ये अहंकार गर्व काय असेल ते. 4 गोष्टीचा लय, ज्ञान सौंदर्य पैसा आणि खुर्ची, ह्या 4 गोष्टीचा माणसाला फार गर्व आहे. तसंच रुक्मिणी मातेला सौंदर्याचा आणि त्याचबरोबर ज्ञानाचाही गर्व झाला की माझ्या बायका असो अनेक असू द्या देवाला, पण माझ्यासारखी बायको नाही. गर्व झाला रुक्मिणी मातेला. रुक्मिणी माता बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे दिवाळीतला पाडवा. दिवाळीतला पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला बाबा माता मावल्या लक्ष देऊन उत्तर दे बरं का. पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळतं? बायको. बाया हुशार आहेत. आता ह्यांच्या ठिकाणी जर पुरुष असते तर बहीण भावाला म्हणतात. मग मला प्रश्न पडतो, हे जर पाडव्या दिवशी बहिणीकडून ओळख घेतात मग काय भाऊ बिजी आता का लाजले? कारण आता एक नवरा नाही, लाखो ते हजारो नवरे गाभाऱ्यात उभे होते एकसारखेच. आता देव म्हणला ओळख, लई म्हणतो ती माझ्यासारखी बायकोच नाही. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, देवा एवढी बार चुकलो पुन्हा कवा सुद्धा म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकली. देवा तुम्ही म्हणीन ती करा, फक्त एवढी बार, कारण माझी इज्जत जाईल. लोक काय म्हणतील, बायकोला नवरा ओळखू आला नाही, हे काय बायको आहे का अशी. माझंच ऐका बरं काय. बरं इथं बसलेले माळकरी हातवरी कर आहेत का 2-4 तरी आहेत? अरे लईच आहेत. माळकरीचं आलं काय की बाकीचं घरीच बसलं काय की नाही. एवढे जर माळकरी असते तर मला लाखांची सुद्धा गरज नाही. थोडे कमीच पाहिजे दादा. पण कसं आहे ना, ज्याला आपलं कळतंय ती पाहिजे. येड्या गबाळ्याचं काय काम दादा? येड्या गबाळ्याचं इथं तर कामच नाही दादा, इथं शहाणाच लागत बिलकुलच नाही. मग चला, रामनामाची दगड तरली. बातमी रावणाला कळाली. जसे रामाचे भक्त होते तसे रावणाचेही भक्त होते ना. मेले नाही अजून, आहेत, मेलेच नाही. मंदिराच्या कामात आडवे येणारे, सप्त्याला आडवे येणारे, कीर्तन नको म्हणणारे रावणाचेच भक्त. का विकी दादा? रावणाचेच दादा. लय काळजी करायची नाही. आणि कसं आहे ना, हत्ती चालता येतो कुत्ते, आणि चांगल्या कामाला तर ही जाती कधी बी आडवेच. हो 2-4 बेडकं होती. ओ बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. जीव केवढा त्यांचा, पर्वत केवढा, पण बिचाऱ्यांची जिद्द होती ना. चढायला सुरुवात केलं पण खालच्यांची आग व्हायला लागली ना. चढायला लागले म्हणून त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केला, चढमत चढमत गिर जाएगा. 2-3 धीर सुटला. हो असतेच कमी काळजाचे पडले. जी पडले त्यांची तर अजूनच आग झाली. चढायला होतो तरी पडलो, आणि ते चढायलेत ते कस काय चढायलेत. मग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जाएगा, गिर गया तो बहुत लग जाएगा. मग वरच्याने विचार केला, लय लांबून पडण्यापेक्षा जिथनं आहे तिथनच पडावं, लागन तरी कमी. विचार करा जरा, कमी लागलेलं तर बरं ना. धडाधड पडले हो सगळे. पण एक बेडूक लई जिद्दी होता. पर्वताच्या टोकावर जाऊनच उभा राहिला. म्हणजे बाकीचे म्हणले, राव एवढं पाडायचा प्रयत्न केला तरी वरच कस काय गेला? बरोबर आहे की नाही औरंगाबादकर? एवढा पाडायचा प्रयत्न केला तरी वर गेलाच कसा? जी वर गेला ती बेडूक बाहेर होता. त्याला ऐकूच येत नव्हतं ताई. हे खाल्लं किती ओरडत होती. त्याला वाटायचं हे खाल्लं मला म्हणतात, चढ जा चढ जा चढ जाएगा. ही दुनिया आहे दादा. इथे ना तुमचं दुःख विसरायचा कोण प्रयत्न करणार नाही. पोरासोरांना तर इज्जत लय महत्वाची. कॉलेजच्या समोर एखादं पोरग स्कूटीवरनं किंवा स्कूटी नाही चालवत, एखादं पोरग जर 2 व्हीलरवरनं पडलंच तर ती लागलंय का बघत नाही, कुठल्या पोरीनं बघितलंय का बघतोय. इतकी इज्जत महत्वाची असते. आणि ती पोरी समोर गेल्यावर तर लयच अवघड असते दादा. तर काय म्हणजे त्यांना काय वाटत मला काय कळत नाही. अरे बाबा, जीवनामध्ये करिअरकडे लक्ष द्यावं असं मला मनातून वाटतं पोरांनी. बरं का, तेवढी पोरं सूर आहेत कीर्तनाला. मी तुमच्या बहिणीसारखे परमार्थ, म्हणजे आमचा परमार्थ डग बाबा सांगतात तसं बोकेच्या जातीचा आमचा परमार्थ. म्हणजे जवळ आम्ही उंदरं गिळत नाही तवर आम्ही माळकरी, आणि एकदा आम्ही उंदरं पोटात घातली की आम्ही बोकाच ना दादा. असं आहे. त्याच्यामुळे परमार्थ कर. अहो लई स्वार्थी लोक दादा. तुम्हाला म्हणून सांगते, आज माता माऊलीला लईच आल्यात नाही. बायकांचं माझ्यावर विशेषच प्रेम आहे जरा. काही म्हणा बरं का, बायका माझ्याकडे बघितलं की बायका निम्या खुश होत्यात. पुढं काय का सांगा ना मी महाराज. चला मग मला सांगा माता माऊल्या, काही म्हणा, तुमचं हे प्रेम आहे ना, ते प्रेमा खातर आज इथं उभं आहे मी. नाही तर काय खरंय दादा.
लय अवघड आहे दादा, लय अवघड. काय सांगायचं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एवढं सोपं नाही. मग मला सांगा माता मावल्या, 2-3 दिवसापूर्वी नागपंचमी गेली आपल्या आवडी. हे आमचं पोरग कसं एमपीसी सोडलं की लगेच आयपीएस सोडलं की लगेच यूपीएससी, लगेच कमीत कमी क्लर्क तरी निघावं असे आहे आमचे. अरे एक ठेवा ना, एक निश्चय ठेवा. अंग प्रदर्शन केलं ते जर तुमचे आदर्श असतील तर तुम्ही काय मोठे होणार आहेत. तुमचे जे लगीनच झालं नाही तो तुमचा आदर्श, जे लय झाले तो तुमचा आदर्श, जिनं पैशासाठी आपलं सगळं काही विकलं ती तुमची आदर्श. आदर्श बनवायचा आहे ना, त्या मासाहेब जिजाऊंना बनवा. अरे तिनं आपलं लेकरू असं घडवलं की स्वराज्यासारखं देखणं स्वरूप निर्माण झालं. अरे आदर्श बनवायचं त्या अहिल्याबाई होळकरांना बनवा. एकटी बाई पण सगळ्या जनतेसमोर आपलं स्वराज्य टिकवलं. आदर्श बनवायचे बाबासाहेब आंबेडकर. अरे रस्त्याच्या खाली बसून अभ्यास केला पण राज्य घटनेसारखी घटना लिहिली. आदर्श बनवायचे छत्रपती शिवाजी महाराज, 50 वर्ष जगले पण काय जगणं होतं. आदर्श शंभू राजे, डोळ्यासमोर मरण होतं. अरे स्वाभिमान टिकवला पण मरण पत्करून, याला म्हणायचं आदर्श.